अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये संत्रा प्रक्रिया उद्योगाला नवे बळ मिळत आहे। बालाजी ऑरेंज पॅकिंग सेंटरच्या माध्यमातून संत्र्याला आधुनिक वॅक्सिन प्रक्रिया केली जात असून यामुळे त्यांचे शेल्फ लाईफ 10 ते 12 दिवसांपर्यंत वाढत आहे। यामुळे संत्र्यांच्या विक्रीसाठी व्यापाऱ्यांना मोठी संधी निर्माण झाली आहे आणि शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे। शेतातून संत्रा तोडल्यानंतर तो नीट धुतला जातो आणि त्यानंतर त्याला वॅक्सिन करून साठवले जाते। त्यामुळे संत्र्यांची ताजेपणा टिकून राहतो आणि दीर्घकाळ साठवणूक शक्य होते। अचलपूरमध्ये असे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर उभारल्यास जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगली बाजारपेठ मिळू शकते। त्यामुळे सरकारने या दिशेने पावले उचलावीत अशी मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे। अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संत्रा उत्पादन घेतले जात आहे। विशेषतः मृगबहार आणि अंबिया बहार या 2 ऋतूंमध्ये संत्र्याचे उत्पादन शिखरावर असते। त्यामुळे संत्रा विक्रीसाठी मोठी बाजारपेठ निर्माण होत आहे। यंदाच्या उन्हाळ्यात संत्र्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता असून उत्पादकांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी ग्राहकांना मात्र किमतीचा फटका बसण्याची शक्यता आहे। विदर्भाचा सर्वात मोठा फळ म्हणजे संत्रा। संत्रा हा अचलपूर अमरावती जिल्ह्याच्या बेल्टमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये संत्र्याचं पीक घेतलं जाते आणि संत्र्याचे मोठे बगीचे या क्षेत्रामध्ये आहे। संत्र्याचा एक मोठा वॅक्सिनेशन प्लांट येथील सुप्रसिद्ध शेतकरी आणि महाराष्ट्राचे कृषीरत्न प्राप्त शेतकरी अतुल पुरुषोत्तमराव लकडे यांनी हा प्रोजेक्ट सुरू केला आहे। हा प्रोजेक्ट येथे संत्र्याला वॅक्सिनेशन केले जाते। श्री बालाजी ऑरेंज पॅकिंग आणि या येथेचा जो संत्रा आहे तो संत्रा बाहेरील कित्येक राज्यामध्ये निर्यात केला जातो। विशेष म्हणजे दिल्ली, जम्मू काश्मीर, श्रीनगर, तिरुपती, आंध्र प्रदेश, हैदराबाद विविध राज्यामध्ये हा संत्रा जातो। संत्र्याची सध्याची बाजारपेठ ही 40 ते 45 रुपये किलो जरी असली तर परंतु येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये संत्र्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। संत्र्याला इथे योग्य भाव मिळत नाही। शेतकरी कास्तकार हा 12 महिने या संत्र्याची देखरेख करतो, परंतु अवकाळी पावसामुळे कित्येकदा गारपिटीमुळे संत्र्याचं भारी नुकसान होते। अचलपूर क्षेत्रामध्ये संत्र्यासाठी एक मोठा उद्योग इथे उभारण्याची गरज आहे। शेतकऱ्यांकरिता जर इथे मोठा उद्योग असला तर शेतीमालाला शेतकऱ्याच्या संत्र्याला भाव मिळणार, त्याचप्रकारे शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळणार। येथे संत्र्याचा जो बेल्ट आहे येथे त्या संत्र्याची पॅकिंग करून आणि त्या संत्र्याला पॉलिश करून इथे निर्यात केल्या जात आहे। त्या संत्र्याची लाईफ जी आहे ते 4 ते 5 दिवस वाढते। म्हणजे जिथे जो संत्रा चालला आहे तो एक क्वालिटीचा संत्रा अतुल लकडे यांच्या माध्यमातून बालाजी ऑरेंज पॅकिंग सेंटरमधून अचलपूर येथून जात आहे आणि आज सिटिंगच्या टीमने इथे भेट देऊन इथे कशा प्रकारे संत्र्याची पॅकिंग होते, कशा प्रकारे संत्र्याची निर्यात होते हे आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे। मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत नितेश किल्लेदार, सिटिंग अचलपूर। अचलपूरमध्ये सुरू झालेल्या या नवीन उपक्रमामुळे संत्रा उत्पादकांना मोठा आधार मिळणार आहे। स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर संत्र्यांची मागणी वाढत असताना राज्य सरकारने या उद्योगाला अधिक मदत करावी अशी मागणी शेतकरी व्यक्त करीत आहेत।